नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज तुमच्यासोबत शेपूची सुक्की भाजी कशी बनवायची याचा व्हिडिओ शेअर करणार आहे। मुगाची डाळ टाकून आपण शेपूची भाजी बनवणार आहोत सुक्की। हा झटपट होणारी रेसिपी आहे। आपण डब्यासाठी सुद्धा बनवून देऊ शकतो आणि खायला तर खूप मस्त लागते आणि चविष्ट सुद्धा होते खायला। तर अशा पद्धतीने मी इथं भाजी निसून घेतलेली आहे आणि आपल्याला ती चिरायच्या अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। ही भाजी चिरल्यावरती व्यवस्थित धुवून घेता येत नाही, त्यामुळं चिरायच्या अगोदरच आपल्याला छान व्यवस्थित धुवून घ्यायची आणि त्यामधलं पूर्णपणे पाणी आपल्याला हे निथळून घ्यायचं अशा पद्धतीने। आणि आपण अशा पद्धतीने याला आता चिरून घेणार आहोत। आपले घरातले मुलं सुद्धा अशा पद्धतीने शेपूची भाजी जर बनवली खूप आवडीने खातील। इथं अशा पद्धतीने मी भाजी चिरून घेतलेली आहे। मी इथं मुगाची डाळ अगोदरच भिजवती। आपल्याला 15 मिनिटं मुगाची डाळ भिजून घ्यायची। अशा पद्धतीने जर भिजून घेतली तर आपल्या भाजीमध्ये मुगाची डाळ इझिली शिजल्या जाते। मी इथं ठेवलेली आहे कढई गरम करायला। आपल्याला त्याच्यामध्ये मोठा 1 चमचा तेल घालून घ्यायचंय। मी इथं अशा पद्धतीने लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आबडधोबड लसूण जर ठेचून घेतला आणि अशा पद्धतीने लसूण टाकून जर शेपूची भाजी बनवली खूप खायला चविष्ट लागते आणि मस्त सुद्धा होते। इथं थोडीशी मी इथं घेतलेला आहे हिरवी मिरची ते टाकून अशा पद्धतीने आपल्याला हिरवी मिरची सुद्धा तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची। आणि जी आपण आता चिरून घेतलेली भाजी आहे शेपूची ती इथं तेलामध्ये अशी टाकून घ्यायची। आपण आता ही मुगाची डाळ भिजायला घातली ती सुद्धा आपल्याला टाकून घ्यायची त्यामध्ये। आता आपण ही डाळ आणि शेपूची भाजी छान अशी मिक्स करून घेऊया तेलामध्ये। थोडीशी भाजी शिजण्यासाठी मी नॉर्मल थोडंसं पाणी घालून घेणार आहे। पाणी घातल्याच्या नंतर छान असं आपण मिक्स करून घेऊया आणि आपल्याला मीडियम गॅसवरती भाजी आपण थोडा वेळ शिजवून घेऊ। आपण आता चेक करू आपली भाजी छान वाफरली आहे का ते। अशा पद्धतीने आपल्या भाजीमधलं पूर्णपणे पाणी आटलेलं आहे। आपल्याला आता आपण परत झाकण काढलेलं आहे। छान असे आपली इथं भाजी वाफरलेली पण आहे। आता आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा शेंगदाण्याचा कूट। मी इथं शेंगदाण्याचा भाजून कूट करून घेतलेला आहे। आपल्याला शेंगदाण्याचा कूट जास्त बारीक नाही बनवायचा, आबडधोबडच ठेवायचा आहे मोठाला। असा मोठाला आबडधोबड जर कूट घातला भाजीमध्ये भाजी खूप छान लागते खायला। शेंगदाण्याचा कूट घातल्याच्या नंतर आपल्याला परत मीडियम गॅसवरती थोडा वेळ भाजी छान अशी वाफलून घ्यायची। मस्त अशी माझी इथं सुटसुटीत शेपूची भाजी तयार झालेली आहे। पाहू शकता तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा। तुमचे मुलं सुद्धा न खाणारे मुलं सुद्धा खूप आवडीने खातील। आता आपण ते एका डिश मध्ये काढून घेऊ। मस्त अशी इथं शेपूची भाजी तयार झालेली आहे। आपण टिफिनला सुद्धा नेऊ शकतो आणि मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकतो। तर माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।